असेल तर तुमचा प्रवास भगवंताकडेच आहे, लक्षात घ्या. तुमचा विश्वास भगवंताकडे नसेल तर महाराज तुम्ही किती गुलाल बुक्का पांढरी कपडे भगवी कपडे घालून परिधान करा, महाराज तुमचा प्रवास त्याच्याकडे होऊ शकत नाही. मग भगवंताकडे प्रवास करण्यासाठी विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. तुमचा विश्वास भगवंतावर तुमची सत्ता गाजवतो. किती गाजवतो लक्षात घ्या. आपण एकमेकाला नीट ओळखू शकत नाही. आपल्या घरामधली व्यक्ती आपल्या समोर आहे, ती खरं बोलते का खोटं हे आपण सांगू शकत नाही. जर आपल्याला आपल्या पुढचा चालता बोलता माणूस ओळखू येत नसेल तर तो दगडातला देव ओळखणं एवढं सोपं आहे का? मला इतकं सोपं वाटलं तुम्हाला? अरे आपल्याला चालणारा माणूस कळेना, ज्याच्यात जीव आहे. मग महाराज तो दगड आहे, त्याच्यामध्ये आलेला देव तुम्हाला कसा कळायचा? आणि तो दगड कोणी बनवला? तुम्ही, आम्ही बनवला. आपण ऑर्डर केली म्हणे अशी सुबक मूर्ती द्या की त्या मूर्तीकडे पाहिलं की देवाला पाहिल्याचं समाधान झालं पाहिजे. त्या पाथरवटानं मूर्तिकारानं सुंदर मूर्ती बनवली, इतकी सुंदर की त्याच्याकडे पाहिलं की महाराज भगवंताचंच जणू दर्शन झालं. पण मला सांगा, त्याच्यामध्ये तो बनवताना तो त्या दगडावर पाय ठेवतो, त्याच्यावर छन्नी हातोडा मारतो, कसं बनवत असेल बरं?